सगळीकडे गुलाबीच कलर आहे. इथे पण बिल्डिंगला सिटी पॅलेस आहे ना, इथून जवळच आहे, 500 मीटरच्या अंतरावर आहे. तर ज्याला कोणाला बाहेरला फोटो काढत असतील ना, तर त्यांनी आतमध्ये घेऊन तिकीट घेऊन का मतलब नाही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवस झाले कुठं गेलो पण नव्हतो. आता काही मला तर जाऊन येतो. फिर पण चालू आहे, तुम्हाला माहिती आहे सगळीकडे लागवड चालू आहे. टाईम पण खूप झाला आहे, व्हिडिओ पण नाही टाकली. तुम्ही पण आता मला विसरून गेले शिव. त्यासाठी विचार केला आपल्या प्रेक्षकांना थोडा काहीतरी मनोरंजन दाखवण्यासाठी कुठेतरी जायला लागेल. मग आता मी चाललो आहे जयपूर, राजस्थानला आता चाललो आहे मी. आता 7 वाजताची ट्रेन आहे माझी. तर मी बसलो प्लॅटफॉर्मवर. 7 वाजता आता वाजलेत तर 6 वाजलेत, 1 तास बाकी आहे. आल्यावर ट्रेनमध्ये बसेन. 7 वाजताची ट्रेन आहे, ती पोचेल उद्या दुपारी 12 वाजता. रस्त्यात जाताना आता काही दृश्य मी दाखवतो तुम्हाला, भेटला वेळ तर. खरं तर मी जनरल डब्यामध्ये बसलो आहे, कारण माझी तिकीट काल तात्काळमध्ये बुकिंग नाही झाली. मी आता जनरलमध्ये आलो. तरी बघेन, जर नाहीच जमला तर मी स्लीपरमध्ये बसेन ट्रेन भरून. नाहीतर इथं जर गर्दी नसेल तर मग इथंच थांबेल, कारण 17 तास मला इथे काढायचे आहे. रात्री झोप भेटली, आपली सीट भेटली तर मी तिथं जाईल. रात्री काय दाखवण्याचं तुम्हाला भेटलं नाही मला. रात्री ते वाजलेत 9:45. जेवण मागवलं आहे यात्री भोजनवरून, बिर्याणी घेतली. बिर्याणी खाऊन डायरेक्ट झोपणार. आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट सकाळी. तर शुभ सकाळ मंडळी, आता सकाळ झालेली आहे. रात्री पोचले सवाई मधपूरला. आधले 9, अजून 3 तास बाकी आहेत पोचायला. ट्रेनमधून उतरल्यावर तुम्हाला दृश्य दाखवतो. ॲक्च्युली मी आहे जनरल कोचमध्ये. काल संध्याकाळीच मी वरची सीट पकडून ठेवली होती. रात्री गर्दी झालेली, पण पाय पसरवून ठेवलेलं. मला ताणून झोप भेटली मला रात्री जेवल्यानंतर. तर मी फायनली आता पोचलेलो आहे जयपूर जंक्शनला. आता गर्दीचा ठिकाण आहे आणि निघालोय मी आता गेटच्या बाहेर. पण कडा घ्यायचा, चष्मा पण नाही घेतले तिथे आल्याला. पहिला गेटच्या बाहेर पडेल, नंतर स्टेच्या इथं जायचं. हे बघा, असं आहे जयपूर जंक्शन. स्टेच्या ठिकाणी पोचलेलो आहे मी आताच. दृश्य बघा, ते सगळीकडे गुलाबीच कलर आहे. इथले पण बिल्डिंगला बघा, ते समोरचं दृश्य बघायला दाखवतो. पुढच्या मांडण्यात बसायला.
इथं थांबलं ना तर दाखवतो हिशोब तब कसा आहे. डोरमेट्री आहे, जिथं पण जातो डोरमेट्री जातो. त्याला काय रूम पाडवणार काय नाही. बघा आता अंघोळ वगैरे करून झालेली आहे माझी. तर थोडीशी लागली आहे भूक, तर जायचं काहीतरी खायला. पेटपूजा करतो आणि संध्याकाळी मी आता नाहरगड फोर्टला जाणार आहे. पहिले जेवण आलो मी गाडी बघायला. रॅपिडोवाला पण कोणच ॲक्सेप्ट करत नाही. एक जण भेटला तो 100 रुपये मागत होता. मी बोललो नाही 50 रुपये देत जायचं असेल तर चल. तुमच्यात कोण घेऊन जायला मागतच नाही. माझलंच आलं इकडे सध्या. बघा इथं रोडवर उभा आहे. पाठी मागं हॉस्टेलचा गेट आहे बघा. एक मामा रेडी झाला आहे 50मध्ये. तू बोलतं वरती नाही जाणार, तुला खाली सोडेल. वरतून बोलतो तुला तू बघ. हा बघा मामा रेडी. कमी आहे आपल्यापेक्षा तरी. तिथं हाय पण ती जाणवते. ती हाय पण ती एवढी जाणवत नाही. 32 डिग्री सेल्सिअसला होतं दुपारी. एवढा काय जाणवला नाही. वरती जायचं आहे. सनसेट भेटायला पाहिजे फक्त बस. जर नाही सनसेट भेटला तर येऊन मतलब नाही. फुकट खाली टाईमपास झाला. रिक्षाखाली मामाने दुसरीकडे नेला होता मला. त्याला फिरवला मी आणि इकडे घेऊन आलो परत. ही बघा कशी नाक घसन आहे बघा. वरती जावाचं पण 100 रुपये येत ना बाईकवर. मी विचार केला चालत जाईन थोडाफार. दिसते इथूनच असा व्ह्यू दिसते बघा. वरती तर गेलो आहे ना अजून. तर मी फायनली पोचलेलो आहे इथं. मला शेवटी बाईकवर यायला लागला कारण लय टाईम लागते चालत. इथून एंट्री आहे. आतमध्ये जाऊन परत तिकीट घ्यायला लागेल. ही ट्रिप माझी प्लॅन वगैरे नव्हती. मी असाच विचार केला जातो आणि निघालो आणि आलो इकडं. बाकी काय कुठल्या प्लॅनचा कुठं जायचं आहे काय करायचं आहे ह्या गोष्टीचा अंदाज काहीच नाही. उद्याचा प्लॅन बघतोय मी. उद्या एक दिवस फिरेन मी. कंप्लीट होईल बहुतेक माझं. एक हॉटेलवाला मला बोलला आहे की बहुतेक पॉईंट तुझे कवर होतील जर गाडी रेंटने घेतलीस तर तुम्ही गाडी रेंटने घेतली ना तर तुम्ही पाहिजे तर कुठल्या पण टायमिंगला जाऊ शकता. गाड्यांच्या भरोश्यावर आलं तर तुम्हाला टाईम समजणार आहे कसं संपलं. उद्या बाईक घेईन रेंटवर. बाईकचा पण चार्ज लावायचा आहे काहीतरी 600 रुपये. स्कूटी आहे ॲक्टिवा. त्याच्यामध्ये डिझेल पेट्रोल टाकायला लागेल तो वेगळा. तर इथं जाऊन आपल्याला तिकीट्स काढायचे त्या वेगळ्या. तर फिरायचं आहे तर माझं एवढा काय विचार करून जमणार ना. दाखवतो तुम्हाला पुढे बघा. समोरला तिकीट घ्यायला लागेल मला. असा इंटरफेस समोरचा. ॲक्च्युली इकडे आहे तिकीट काउंटर. एंट्रन्स आहे. हे बघा 102 रुपये तिकीट आहे. गव्हर्मेंट ऑफ राजस्थान नाहरगड फोर्ट जयपूर. खूप सारी लोक तिकडं सनसेटचा आनंद घ्यायला आलेले आहेत. त्यातला मी एक आहे. भटक्या उन्हाळा भटक्या. वॉल आहे बघा. स्पीडला सुरू. एक मिनटं थांबा. हा एक पॉईंट आहे. तो एक पॉईंट आहे. तिथं जाण्याचा प्रयत्न करीन मी. त्या दुसऱ्या पॉईंटवरून कडक व्ह्यू आहे. तर थोडा एक्सपोजर जास्त वाटते मला इथं थांबल्यामुळं. तर ऊन पण थोडा कडाक्याचा आहे. अजून सेटल झाला आहे ना थोडा. चाललो आहे मी तिथंच. पोचल्यावर तर सगळं पोचल्यावर दाखवून तिथं मी चालत आलेलो. इथं तर तलाव आहे वाटतं छोटासा. असं प्रत्येक किल्ल्यावर असता पाण्याचा साठा.
बावडी तो मागाशी पॉईंट दाखवला तिथले 106 रुपये घेतात अलग. इकडे दुसरीकडे आलं, दुसरा एक पॉईंट आहे तो भारी आहे पॉईंट. त्याच्यामध्ये चाय कॉफी आणि पाणी बॉटल ते फ्री आहे. इकडे दुसरीकडे तिथं काय नाही. खिडकी बघा. जसा सूर्यास्त संपला तशी सगळी पब्लिक लगेच खाली आली बघा. चालूच आहे अजून पब्लिक. मी पण चालू आहे खाली, अजून पुढं चालले पब्लिक. ही बघा झालो मी इथं खाली रूमच्या दिशेने जायला. बॅटरी पण लो झालेली आहे. बॅटरी माझी लेस ट्रेनवर लागलेलं सध्या. उतरतो मी खाली हळूहळू. हा बघा इथून आलो होतो त्याच गेटवर आलो परत. इथून चाललो आहे खाली. तर शुभ सकाळ मित्रांनो. काल मी झोपलो लवकर कारण मोबाईलची बॅटरी पण कमी होती आणि थोडं थकल्यासारखा पण झालेला. मी येऊन झोपलो लवकर. मी काल कपडे घेतले ते बघा. पॅन्ट घेतली आणि शर्ट घेतला डीमार्टमध्ये जाऊन. तिथं आपल्याला काही कपड्यांची चॉईस आहेत ना, तिथं बॅगी जास्त घालतात. सकाळी उठलो आणि त्याच्यावर आता आंघोळ वगैरे केली आणि आता आलो नाश्ता करायला. हा बघा नाश्ता बघा. नाश्त्यामध्ये घेतलं आहे मी ओट्स घेतलं, एक अंडा घेतला आणि एक ब्रेड घेतला आहे. केली पण आहे तिथं, चाय पण आहे, पण मी ते नाही घेतला. आता मी नाश्ता करेन आणि जाईन सिटी एक्सप्लोर करायला. मला दाखवतो आता पुढे. हा जो ब्रेकफास्ट आहे ना आम्हाला स्टेमध्ये इन्क्लूड होता. काहीतरी 250 का किती रुपयामध्ये स्टे प्लस ब्रेकफास्ट इन्क्लूड. त्या पैशामध्ये खूप चांगला आहे. हॉटेलवाले पण देणार नाही तुम्हाला कुठला. जर स्कूटीची चावी घेतली आहे मी. ही बघा स्कूटी. तर बघू शकता फायनली मी पोचलो आहे हवा महलजवळ. माझ्या समोरच्या दिसेल आहे बघा हवा महल. महल काय बोलतात काय माहिती. फोटो वगैरे काढले मी. आतमध्ये काय गेलो नाही. आतमध्ये गेलो तर थोडा टाईम लागेल आणि जास्तीत जास्त कवर कसा येईल दिवसातून करता त्याचा मी विचार केला. ठिकाण झाला आहे तर वाजले 9:30. 10-10:30पर्यंत दुसरा पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न करेन. जातो सिटी पॅलेसला. बघा सिटी पॅलेस आहे ना इथून जवळच आहे, 500 मीटरच्या अंतरावर आहे. तर एक माणूस बोलला की तू गाडी घेऊन जाण्यापेक्षा तू चालत जा, तू चालत लवकर पोचशील. गाडीने थोडा फिरून यायला लागेल. 5च्या बाजूलाच आहे ते. मी प्रेफर केला की चालतच जातो. 5 मिनटाच्या अंतरावर 7 मिनटं दाखवत काय तर माझी मागच्या रोड चाललो तिकडे. हा बघा इथे जंतर मंतर आहे आणि इकडे सिटी पॅलेस आहे. तिकीट काहीतरी 300-400 रुपये असेल वाटते मला. पोचलो आहे मी आता इथं सिटी पॅलेसचं. तिकीट काढून आतमध्ये जायला लागेल. हे बघा अशी तिकीट असते. मला ॲक्च्युली आहे ना इथं जायचं होतं. हे तिकीट 4,000 रुपये आहे. 4,000 रुपयेमध्ये हे तिन्ही बघायला भेटते. जाऊ दे यावर हा काय ते काय झाडाला नाही लागलं. एवढं पैसे यांना देऊन असं काय ट्रिप तरी कशी काय व्हायची ती. हां बघा आतला परिसर असा आहे. ॲम्बॅसेडर आहे, विकायला आहे गुलाबी. पाहिजे असेल कोणाला तर संपर्क करा मला. समोरचा इंटरफेस असा आहे. तर म्युझियममध्ये जायचा. म्युझियममध्ये जातोच बघा. इथलं आहे ना कोरीव काम बघा तुम्ही. कोरीव काम हे बघा. कलाकृती त्या वेगळी लेवलची. ते बघा पेंटिंग आणि फोटोग्राफी गॅलरी.
चाललो आहे मी. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. सुरुवात आहे. मला दुबईची आठवण आली हे बघू. कुठला नक्षा आहे काय माहिती. बनवलाय पण बघा कसं. आतमध्ये आलो नुसतं फोटो लावलं नाही. तुझं काय वाटत नाही तर बघण्यासारखं. फोटो बघून तरी माणूस किती आनंद घेईल हे बघ. पण मग ते व्हिडिओग्राफी आला होता तरी पण मी बघा सिंहासन. लय आलो का इकडं. हा बघा मॅप बघा. तलवारी बघा कसले खतरनाक. कशा काय उतरत असेल काय माहिती. लावल्या राफाट्या त्याच्यापेक्षा मोठे आपले शिवाजी महाराज उचललेले आहेत. आपण लय मोठे आहेत बघा. वजन पण आहे. इथं मला बसायला भेटलं तर बरं होईल. तुम्हाला काय वाटते कमेंट करा. वरचं बघा बनवलं खतरनाक. हे बघा म्हणजे एक गोष्ट आहे ना इथली बघण्यासारखी आहे. आपल्याला इतिहास एवढा माहीत नाही ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगितली असते. बघा सगळा वरती बघा. मला खतरनाक दिसते. मला कुठे त्यांच्या अंगात आहे ना एवढी भारी आहे ना काय सांगू तुम्हाला. शस्त्र बघा. नुसत्या तलवारी नुसतं चाकू बंदुकी. नुसत्या बंदुकी आहे बघा. ही आठवण आहे राजा महाराजा लोकांची. बक्षी तिकडे बंदुकी आहे बघा. उतर काय तीच ढाल आहे जी उला ढाल पिक्चरमध्ये वापरलेली. कोणाला माहीत नसेल म्हणून मी सांगते. प्रकारे सिलेखाना पण आपला एक्सप्लोअर झालेला आहे. आता आपण जाऊ पुढच्या दिशेने. चायच्या किटल्या ठेवून असं वाटतंय मला इथं. ही एक आहे मोठी बघा. असाच काही ना काय आहे इथं. बघा हे रंग काय सोडला नाही हो. बाकी गुलाबी रंग सगळीकडे गुलाबी रंगच ठेवला आहे बघा. तर बघा सिटी पॅलेसमधून पण मी बाहेर आलो आहे. बाजूलाच आहे जंतर मंतर. इकडं इथं नाही झालं ते गेलो तर मला थोडा टाईम होईल म्हणून आता मी जाईन अंबर पॅलेसला.
तर थोडा लांब आहे, 10-11 किलोमीटर आहे इथं. तर चाललो आहे तिथं गाडीच्या इथं, गाडी घेईन आणि तिकडं जाईन. हवा महलची बॅक साईड ही बघा अशी आहे. आतमध्ये एंटर होतात लोक, जायला पण तिकीट आहे आतमध्ये. त्याच्या जो मी समोरला फोटो काढला आहे ना त्याच्यावरती जातात, त्याच्या आतमध्येच जातात, तिथे जाऊन फोटो वगैरे काढतात. माझी गाडी मी पार्क केली समोरला, मला गाडी तिथं जायला लागेल. पब्लिक फुल आहे इथं, येती जाते. गेलो होतो तिकडं मी, आता परत चाललो इकडं. माझी गाडी तिकडं आहे समोरला. जर आहे ना तुम्हाला पण यावं तसं नाही तर सकाळी सकाळी लवकरला उठून, लवकर इथं कोणच नसेल सकाळी सकाळी लवकरला तर तुमचे फायदेशीर आहे. फोटो पण चांगले येतील आणि माणसं पण जास्त नसतात. आता एवढी माणसं वाटली नाही बघा. मी मागाशी काढलं तेव्हा जास्त माणसं नव्हती, आता जामच माणसं वाढली. जातो गाडीजवळ, तिथं समोरला गाडी आहे. ॲक्च्युली मी अल्बर्ट हॉल म्युझियमजवळ तिकीट घेईन आणि आतमध्ये गाडी मी तिथं लावले पार्किंगमध्ये. पार्किंगवर 20 रुपये चार्ज आहे गाडीचा. गाडी घेऊन तर समोरलाच पार्किंग आहे बघा. इथले तिकीट आहे 102, 106, 102 अशाच पैशांच्या तिकीट आहेत. 50, 100 असं नाही. तर चाललो आहे मी आतमध्ये इकडे. तर ज्याला कोणाला बाहेरला फोटो काढत असतील ना तर त्यांनी आतमध्ये घेऊन तिकीट घेऊन का मतलब नाही. बाहेरच्या बाहेर समोरला चांगला व्ह्यू आहे, तिथून फोटो घेऊ शकता. मला आतमध्ये बघायचं आहे काय काय म्हणून मी आलो आहे. मला खास खुजली जास्त आहे म्हणून मी इकडं आतमध्ये आलो. आता एवढी काही गरज नव्हती कारण समोरला समोरून व्ह्यू चांगला येते. तरी पण मी आलो आतमध्ये, दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला वाटत असेल की राजस्थानला खूप गरमी असेल, इकडे गरमीच नाही. पहिली गोष्ट नॉर्मल वातावरण आहे. किती पण ऊन राहिलं तरी ऊन नाही लागत असं, कारण मला ऊन जाणवलंच नाही अजून. कालपासून मी आलो आहे, मला ऊनच नाही जाणवलं अजिबात. मला असं वाटलं की ऊन जास्त असेल, पण मी रील बघितली होती ऑक्टोबर ते मार्चमध्ये जाऊन आला तर तुम्हाला तेवढा गरमी भेटत नाही. मी आता मार्च संपेपर्यंत आता आलो इकडे असं बघा. समोरला राहून पण तुम्ही फोटो काढू शकता. हे असं आहे, समोरून दिसेल पण टोटली दिसेल. आता एल्बर्ट हॉल. लय मोठी मॅट आहे ती एक आहे तिकडं. कात्र्या गेल्या नाही आहे बघा सगळीकडे. एकदम समोरला मॅटच हातारल्या. कदाचित जुने असतील, नवीन असले तरी समजणार नाही. भांडी बघा, जुनी भांडी तांब्याचे आहेत. I am a disco dancer. टंग टंग टंग. कॉपीराइट नाही आला पाहिजे. अरे धूम 2. See this guy. Dhum 2. ऋतिक रोशन. लाकडावर केलेला काम आहे. येतेच आहेत. त्यांची भाषाच कोणा समजा नाही. हे बघा जॅपनीज भांडी. इकडे टर्किश आहेत.
खरं तर इथं दाखवण्यासारखा काहीच नसती. भांडी कुंडी टप्पेले होतं, किटल्या बिटल्या सगळ्या आहेत तिथं. मला तर वाटतच मला दाखवण्यासारखा का आहे इथं. जर का वाटला चांगलं तर दाखवतो आम्हाला व्हिडिओमध्ये. तर मी आलो होतो रूमवर, दुपारी टाईम झालेला, विचार केला जेवून जाईन बोलो येतो. मग जेवलो आणि आराम करायला बसलो. आराम वगैरे केला आणि मग आता संध्याकाळ झाली. आता बोलो विचार करतो आता जातो बोलो. 3 पॉईंट सकाळी केले, आता 3 पॉईंट करतो आहे. आता निघालो मी गाडी घेऊन. ये बघा गाडीवर बसतो आहे, आता निघतो आहे. इथून 7.5-8 किलोमीटर एक पहिला स्पॉट आहे, पुढचा शेवटचा. त्यानंतर मग पाटी येईल. हे आता वाजलेत 4 वाजलेत ना. 4:30 झाली. तर 4:30ला निघालं आहे. 7पर्यंत येईल इथं पर्यंत. जर जमलात तर मग अजून पुढं 10-15 किलोमीटर अजून 2-3 स्पॉट आहेत. जर जमलं तर तिथं पण जाईल. दाखवतो तुम्हाला पुढं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. कारण ट्रिपचा बजेट मी शेवटला तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. खरं तर एकदम कमी बजेटमध्ये झालेली आहे ट्रिप. कारण 1 दिवसामध्ये पूर्ण फिरून होते जर स्टॉप नाही घेतलात तर. पण तुम्हाला त्यासाठी गाडी एक तर घ्यायला लागेल, स्कूटी, नाहीतर मग मोठी गाडी तरी घ्यायला लागेल. पण 1 ते 2 दिवस इनफ आहेत जयपूर फिरण्यासाठी. तर माझ्या मनात उदयपूरचा विचार आला आहे जायचा. विचार करीन, जर झालाच मन तर तिकडं जाईन, नाहीतर मग आपली घरची वापसी, परतीचा प्रवास पुन्हा एकदा घरीच. हा आहे अंबर किल्ला, अंबर फोर्ट. आतमध्ये एक पॅलेस पण आहे त्याच्यामध्ये. मी पोचलेलो आहे पन्ना मीनाका कुंड. पिक्चरातल्या शूटिंग होताना जास्त करून असं स्पॉट आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा माझ्या डाव्या साईडला आहे. तर चाललो मी तिथंच किल्ल्यावर. इथे तला आहे बघा, नीट बघा. पिक्चरांची शूटिंग होते बघा इथं. अशा ठिकाणची तुम्ही बघितल्याशिवाय. या ठिकाणाचं नाव आहे पन्ना मीनाका कुंड. उतरू देतात की नाही ते नाही माहिती. विहिरी तुम्ही जर कुठे बघितल्या असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. मी तर पहिल्यांदा बघितलं आहे. सैराटमधली आहे ती वेगळी आहे. खाली उतरण्यास सक्त मनाई आहे. ते जाणार होतो मी खाली. थोडा टाईम बसतो मी इथं आणि इथून जाणार जलमहल. तिथे पाण्यामध्ये आहे, महाल बांधला आहे. कुठले महाराजाही बांधला आहे त्यांचा त्यांनाच माहिती. दाखवतो मी बोलते जरा. हा आहे जलमहल. हा बघा पाण्यामध्ये पूर्ण. मी आहे ना आता चालता एका रोडवर एक गोष्ट बघितली. मी लहानपणी मी पण वापरले, सगळ्यांनी वापरले बघा. हा बघा तो चुंबक वरती टेकून जेव्हा चिपकायचा तेव्हा आवाज यायचा त्या चुंबकाचा. हे समजा भेटून जाते कुठं पण. हा चुंबक मी आता लई टायमानंतर बघितलं आहे. तर मी आता तिथून निघालो आहे जलमहल जवळून. आता चाललो आहे रूमच्या दिशेने. थोडा टाईम स्पेंड केला मी तिथं, कंटाळाला. आता चाललो आहे रूमवर. भूक पण लागली थोडीफार. तर दिवस 3रा. काल तिथून आलो मी जलमहल जवळून आणि व्हिडिओ बनवलीच नाही. कारण 2-3 कामं होती ती मी करून घेतली. सकाळी उठलो आता तर व्हिडिओ स्टार्ट केली. खरं तर मी तुम्हाला दाखवलं नाही तिथं कॅन्टीन कशी आहे आणि बसायला वगैरे जागा कशी आहे. आता ते तुम्हाला दाखवतो. नंतर हा टॉप फ्लोअर आहे. ह्या साईडला आलात तर इकडं बसा जागा अशी.
असा ओपन एरिया आहे. हा बघा इकडे सिटी आहे. हा सिटी एरिया. असा का दृश्य आहे इथला. अजून एक साईड आहे, ह्या साईड ही बघा, ही दुसरी साईड खतरनाक आहे. असा दृश्य आहे तो. हा तो किल्ला नहारगड, तर मी गेलेलो. आणि इकडं हा गणपतीचं मंदिर आहे, नाही गेलो मी. असं दृश्य आज आता वाईड अँगलमध्ये बघा. दिवसभर मी कुठंच गेलो नाही. आता रेस्ट केली मी. जायचा होता दुसऱ्या तर खाटूश्यामला, पण जो सोबत येणार होता ना तो बोलतोय की उद्या जाऊ आपण. उद्या मी निघतोय घरी यावाला. लग्न घेतला उद्या नको, राहू दे आज मी रेस्ट करते. संध्याकाळ झाली, आता जातो मी पत्रिका गेट जवळ. दाखवते बघा, इथंच एक तोरणद्वार पण आहे. तोरणद्वार कोण आहे? गेटवे महाराष्ट्राचा. हा जो आहे ना गेटवे ऑफ राजस्थानचा आहे बघा. तर मी आता पोचलेलो आहे इथं पत्रिका गेटजवळ. बघा माझ्या पाठच्या साईडला पत्रिका गेट आहे बघा. कारकिर्दीच कडक आहे यांची. चालू आहे तिथंच, रोड क्रॉस करते ना. तर हा बघा, हा असा आहे पत्रिका गेट. हा आजूबाजूचा परिसर आहे. हे आहे बॅक साईड. इकडे जाम जागा आहे बघा. युट्यूबर बघाय माझ्या का बघा. लय मोठा पार्क आहे हा बघा. लयच मोठा आहे. 700 का 800 मीटरचा सर्कल आहे. नाही हां जास्त, 1.4 किलोमीटरचा सर्कल आहे पूर्ण. तर चालतो मी त्याच रस्त्यात. पुढे एक तोरणद्वार आहे, तिथं चाललोय मी. गेटवे ऑफ महाराष्ट्राचा. जसा आपला इंडियाचा आहे तसा इथला राजस्थानचा आहे. चाललोय मी तिकडेच. हा बघा आता मी तिथं आलेलो आहे. बोललो होतो तोरणद्वार, हाच तो तोरणद्वार आहे. फोटोसाठी लोकेशन शोधते मी आता, कुठली चांगली भेटत असेल पाठीमागून. तेवढी लोक नाही, ते क्राऊड कमी आहे. इथला पण प्रोग्राम आता झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. मला फेमस नाही व्हायचं आहे, बस असंच. बजेट ट्रिप आहे पण जास्त पैसे उतरलेत मी, ते मी तुम्हाला दाखवणार नाही. इथला जेवणाची टेस्ट आहे ना तुम्हाला भेटणारच नाही. पहिली गोष्ट आपल्यासारखी. त्यांच्या चपात्या पण एवढ्या एवढ्या जाड आहेत. एकच चपाती मला संपली ना दुपारी मी मिक्स व्हेज मागवला होता आणि 2च चपात्या मागवल्या होत्या. त्यातली पण एक मी फेकून दिली, कारण चपात्याच्या एवढ्या जाड आहेत. आपल्या चपात्या 4 घासानं खपतील. यांची एक चपाती खातानाच माझं पोट भरला, आणि दुसरी चपाती मी खालीच नाही, फेकून दिली, कारण संपलीच नसती दुसरी चपाती. एक टायमाला तंदुरी रोटी बरी, त्या खाशीव तरी आपण 4-5 तरी खाव. ही रोटी मला एकच संपत नव्हती.
कशी तरी संपवली. भाजी पण फेकून दिली मी. भाजी पण तू वेगळीच होती. कांदा बटाटा आपला असं ना तसा वांगी बटाट होती आणि त्यानं पनीरचा 2 तुकडा होता. समाजा जयपूर फिरून झालेला आहे. उद्या सकाळी निघन मी. सकाळी नाही तर संध्याकाळी नाही तर रात्री. परवाला मी पोचन मुंबईमध्ये. विचार करतो तर मी आजच निघावा पण मूड कॅन्सल केला मी. बोललो कुठंतरी जाऊन येतं कारण दिवसभर कुठंच गेलो नाही. दिवस वेस्ट नको जायला म्हणून मी आज आलो इकडं. झाला आता थोडा फिरून झाला आहे. जयपूर झाला आहे माझा फिरून. ही व्हिडिओ इथंच थांबवतो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.